आणि हा माझा संध्याकाळी शूट केलेला व्लॉग आहे। आरूला पनीर पराठा हवा आहे आणि मी तिकडे पनीरची तयारी करते। आणि हे जे पनीर दिसतंय ना आपल्याला, याचीच मी भुर्जी बनवणार आहे। हाय, हॅलो आणि नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर मला माहिती नाही आहे की हा व्हिडिओ तुम्ही केव्हा बघणार आहात। हा माझा संध्याकाळी शूट केलेला व्लॉग आहे। बघा, इकडे स्वयंपाकाची तयारी चालू आहे। तर आज मी स्वयंपाकामध्ये काय बनवेल, तर असा विचार चालू आहे माझा की आरूला पनीर पराठा हवा आहे आणि मी तिकडे पनीरची तयारी करते। इन्स्टंट पनीर मी आज बनवते आहे। म्हणजे जसं की काहीही प्लॅनिंग नव्हतं, पण ती आत्ता गेली आहे फ्रेंडकडे आणि ती मला सांगून गेली आहे, मम्मा मी आल्यावर मला पनीर पराठाच हवा आहे। तर म्हटलं ओके ठीक आहे, करते मी पनीर आणि पराठा पण करते। ती येईपर्यंत सगळ्या गोष्टी रेडी झाल्या पाहिजे। आता मला माहिती नाही कितपत पटकन ते पनीर तयार होईल किंवा काय रेसिपी जी काही असेल किंवा जे काही माझं रुटीन असेल ते मी तुमच्यासोबत शेअर करेन। संध्याकाळच्या रुटीनचे आणि डेली व्लॉगसुद्धा तुम्हाला पाहायला आवडतात का, हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। बघा, इथे मी हे दूध रेडी करायला ठेवलेलं आहे पनीरसाठी। याला एक उकळी आली की आपण इकडे लगेच पनीर करायला घेणार आहोत। आज बरीच कामं आहेत संध्याकाळची, पण माहीत नाही मी काय काय शूट करू शकते। चला भेटूया पनीर पराठ्यासोबत। संध्याकाळची छान अशी प्रसन्न ही वेळ, एक कप चहा आणि स्वतःसाठी दिलेला हा मी टाईम मला खूप आवडतं। हे असं काही सगळ्यांसोबत तर आपण वेळ घालवतोच हो, पण स्वतःसाठी कधीतरी अगदी दिवसभरातली 10 मिनटं ना अशी चोरून घ्यायची। काही फरक पडत नाही, 10 मिनटात घर काही थांबत नाही। शेवटी आपले कामं आपल्यालाच करायचे असतात। तर ह्या दुपारी इथे धुवून ठेवलेल्या बरण्या होत्या, खूप सुंदर आणि ॲस्थेटिक लुक देतात, म्हणून त्या मी छान वॉश करून ठेवल्या। आत्तापर्यंत वापरलेल्याच नव्हत्या आणि त्यामध्ये मला काहीतरी एक स्वीट ह्यांनी आणून ठेवलं आहे, ते मला भरून ठेवायचं आहे आणि म्हणजे कसं येता जाता खाता येतं। कधी कधी मुलं पण ना एखाद्या गोष्टीचा हट्ट करतात, असो तो चांगल्याच गोष्टीचा असतो। आज आरूला खायचं होतं पनीर भुर्जी किंवा पनीर पराठा, तर म्हटलं आत्ता लगेच पनीर बनवून त्याचा पराठा करणं हे तर काही शक्य नाही, कारण ते गरम असतं आणि त्यानंतर स्वयंपाक करायचा म्हणजे तो खूप उशीर होऊन जाईल। तर म्हणून म्हटलं तिला की पनीर भुर्जी करूया का, तर ती हो म्हणाली। आणि इथे मी दूध व्यवस्थित तापवून घेतलं, त्यावरची साय काढून घेतली आणि त्यामध्ये 1.5 ते 2 लिंबू त्यामध्ये थोडेसे पिळून घेतले। कशाला वेळ वाया घालवावा, म्हणून इथे दुपारची भाजी थोडी काढून घेते आणि त्याच कढईमध्ये पनीरची भाजी टाकते। कढई जर दुपारचीच थोडीफार स्वच्छ आणि नीटनेटकी असेल ना, तर मी हे असं करते। आणि बघा, हे हळूहळू असं इथे दूध फाटायला लागलं। सुरुवातीला काय झालं ना, माझ्याकडून जरा लिंबू कमी झालं, त्यामुळे ते पटकन फाटलं नाही। अरे, एक बी राहिली वाटतं, असं निघून जाईल। पण हे बघा, हे असं लगेच पनीर फाटतं आणि मला वाटतं दूध जास्त स्ट्रॉंग होतं, त्यामुळे ना 1.5 लिंबू पिळून पण काही झालंच नाही। त्यानंतर मी पुन्हा अर्ध लिंबू पिळलं, म्हणजे 2 लिंबू पूर्ण मी इथे पिळले आहेत। आणि बघा, आता ही रेसिपी मी लगेच इन्स्टंट करणार आहे। यामध्ये मी म्हणजे पनीर बांधून वगैरे असं काही ठेवणार नाही आहे, थोडंसं थंड होऊ देते आणि त्यानंतर हे पाणी त्यातलं निथळून घेते आणि हे जे पनीर दिसतंय ना आपल्याला, याचीच मी भुर्जी बनवणार आहे। आणि चॉपिंग पॅड आणेपर्यंत मला ही अशीच काहीतरी ट्रिक वापरावी लागणार आहे, कारण जर टोमॅटो मी खाली पोळपाटवर जर चिरलं तर पूर्ण ओलं होऊन जातं आणि त्या ओल्यापणामुळे पोळ्या व्यवस्थित येत नाहीत। त्यामुळे ना मला हीच ट्रिक बरोबर वाटते आहे। तर तसंच करूया। बघा, घरी बनवलेलं पनीर हे असंच असतं बरं का, छान मऊ लुसलुशीत। टोमॅटो बारीक असा चिरलेला आहे, त्यामध्ये जे आपले घरातलेच मसाले असतात ते मी छान ॲड केलेले आहेत, जे की तिखट, मीठ, गरम मसाला
आणि आता हे पनीर मी यामध्ये ॲड करणार आहे. अगदी घरगुती मसाले टाकूनच भाजी जास्त छान आणि टेस्टी होते, अगदी चविष्ट. एकदा करून तर बघा. आता हे जे घरातलं पनीर आहे ना, त्यानेच भुर्जी अतिशय सुंदर होणार आहे. बरं, पनीर यामध्ये अगदी 4 ते 5 मिनटं वाफवून घ्यायचं बरं का. जास्त वेळ जर ठेवलं ना तर पनीर अगदी कडक होऊन जातं. होतंच म्हणजे माझ्या बाबतीत झालेलं आहे. तेव्हा मला पनीर भुर्जी अगदीच जमली नव्हती. अजून काही पदार्थ मी याच्यामध्ये ॲड केले, पण व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे नेक्स्ट टाईम बनवेन ना तेव्हा नक्की शेअर करेन. हे दुपारीच धुवून स्वच्छ केलेले जार अगदी सुकवून पुसून ठेवलेले आहेत मी. यामध्ये मला ह्यांनी आणलेली एक स्वीट्स यामध्ये भरायचे होते. आता बऱ्याच दिवसापासून मी म्हणते की याचा वापर कशासाठी करू. खूप छान क्वालिटी आहे. यामध्ये मी ह्यांनी आणलेली सोनपापडी पॅक करून ठेवते आहे, म्हणजे येता जाता काढून खाता येते हो. आणि हे जे आहेत ना जे जार खूप सुंदर आहे आणि ते आहेत येरा कंपनीचे फिओना जार्स आहेत. खूप छान आहेत आणि हा माझ्या घरातला माझा सगळ्यात आवडता कॉर्नर आहे. मला खूप आवडतं. ह्या जागेमध्ये अजून छान छान वस्तू मी इम्प्लिमेंट करणार आहे, पण त्या हळूहळू होतील नाही का. सगळ्याच गोष्टी काही एकदम होत नाही, त्यामुळे म्हटलं ओके हे 2 जार आहेत आणि बाकी पण मी फक्त डेकोरेशनसाठी ठेवलेत. अजून यामध्ये काहीही भरलेलं नाही. आणि हो, मला पनीर भुर्जीची ही एक गोष्ट खूप आवडते बरं का, की कमी वेळात होणारी, झटपट बनणारी आणि घरात सगळ्यांना आवडेल अशी ही सुंदर रेसिपी. तर मुलांना आवडलं ना तर आईला दुसरं काय हवं असतं हो. तर तुम्ही पण अशीच पनीर भुर्जी बनवता का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर ही पनीर भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? अशा पद्धतीने पटकन अगदी 5 मिनिटात ठरवल्यानंतर पनीर भाजी पनीरची ज्याला भुर्जी म्हणतो आपण, तर ती करू शकतो. इन्स्टंट अगदी 5 मिनिटामध्ये दूध व्यवस्थित उकळवून तापवून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये व्हिनेगर किंवा लिंबू, व्हिनेगरपेक्षा बेस्ट लिंबूच आहे. तर जे नॅचरल गोष्टी आहेत जास्तीत जास्त, तर लिंबू पिळायचं आणि दूध थोडंसं फाडून घ्यायचं जसं मी सांगितलं आहे रेसिपीमध्ये. अशा पद्धतीने केलं तर पटकन अगदी 10 मिनिटामध्ये पनीर भुर्जी बनवू शकते. तर आजचं हे असं होतं माझं संध्याकाळचं रुटीन. आणि कशी वाटली तुम्हाला पनीरची रेसिपी हे सुद्धा मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमची एक छान अशी कमेंट येऊ द्या. तुमच्या कमेंटनी मला खूप असं प्रोत्साहन मिळतं. पुन्हा भेटूया आणखी एका नवीन छान अशा डेली व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.